चला मित्रांनो, आजच्या दिवसभरातील सगळ्यात मोठी आणि अंदाजी बातमी आपली RRB फार्मसीची व्हॅकन्सी जी आहे ती आउट झालेली आहे. अशा पद्धतीचं पूर्ण CN 3/2025 ऑफिशियल PDF, ज्याच्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी समजून सांगितलेल्या आहे. आता आपण स्टेप बाय स्टेप आपल्या फार्मसी ऑफिसर या पोस्टबद्दल डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर ॲप्लिकेशन फॉर्म जेव्हा उद्याच्या डेटला चालू होतील तेव्हा तुम्हाला डिटेलमध्ये फॉर्म कसा फिलअप करायचा आहे याच्यावरती सुद्धा स्टेप बाय स्टेप व्हिडिओ देईल. सगळ्यात महत्त्वाचं जे महत्त्वाच्या डेट्स आहेत तर ते आपण इथं जाणून घेऊयात. डेट ऑफ इंडिकेटिव्ह नोटीस इन द एम्प्लॉयमेंट न्यूज, पेपरमध्ये आल्याप्रमाणे जी नोटीस आली होती तुम्हाला मागच्या भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलंसुद्धा, 26/7/2025 हे पेपरमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट आउट झालेली होती. ओपनिंग डेट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म कधी चालू होणार आहेत तर 9 ऑगस्ट 2025 म्हणजे उद्याच्या डेटला हे ॲप्लिकेशन फॉर्म स्टार्ट होतील आणि उद्याच तुम्हाला फॉर्म कसा फिलअप करायचा आहे रजिस्ट्रेशन करण्यापासून तर पेमेंट करण्यापर्यंत याच यूट्यूब चॅनलवरती त्याचा व्हिडिओ येईल. त्याच्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. क्लोजिंग डेट ऑफ सबमिशन ऑफ द ऑनलाईन ॲप्लिकेशन, कधी ॲप्लिकेशन फॉर्म संपणार आहेत तर 8/9/2025 रात्री 12 वाजेच्या आत तुम्हाला हा ॲप्लिकेशन फॉर्म डिटेलमध्ये पेमेंटसहित पूर्ण करायचा आहे. जवळपास 1 महिन्याचा टाईम तुम्हाला दिलेला आहे RRBने. 9 ऑगस्ट 2025 ते 8/9/2025 या कालावधीमध्ये तुम्हाला हे ॲप्लिकेशन फॉर्म कंप्लीट करायचे आहेत. लास्ट डेट फॉर ॲप्लिकेशन ऑफ फी पेमेंट ऑफ सबमिटेड ॲप्लिकेशन, जी फीज भरावी लागेल ती 10/9/2025 पर्यंत तुम्ही कंप्लीट करू शकता. बाकी मॉडिफिकेशन वगैरे ह्या सर्व गोष्टी 11 ते 20 या डेटमध्ये ज्या आहेत त्या होतील. डेट ड्युरिंग विच इलिजिबल स्क्राईब कॅन्डिडेट्स मस्ट प्रोव्हाइड दिअर स्क्राईब डिटेल इन अ ॲप्लिकेशन पोर्टल. जे फिजिकली किंवा दिव्यांग कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी येतात त्यांना जर स्क्राईब लावायचं असेल तर त्यांनी 21/9/2025 ते 25/9/2025 या कालावधीमध्ये जेही तुम्हाला अपडेट किंवा स्क्राईब जर घ्यायचा असेल परीक्षामध्ये तर तुम्हाला त्याच्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत किंवा माहिती आहेत त्या वेबसाईटवरती अपडेट कराव्या लागतील. आता इथपर्यंत क्लिअर झालं. आता त्याच्यानंतर किती पोस्ट आहेत या पूर्ण 434 जागेमध्ये कोणत्या वेगवेगळ्या पोस्ट येतात ते बघा. जवळपास 7 वेगळ्या एवढ्या जवळपास पोस्ट आहेत, ज्याच्यामध्ये नर्सिंग सुपरिटेंडंट, डायलिसिस टेक्निशियन, हेल्थ मलेरिया इन्स्पेक्टर, ग्रुप सेकंड आपली फार्मासिस्ट, रेडिओग्राफी, एक्सरे टेक्निशियन, ECG टेक्निशियन आणि लॅबोरेटरी असिस्टंट ग्रेड म्हणून अशा पद्धतीच्या जवळपास 7 ज्या आहेत त्या वेगवेगळ्या पोस्ट आहेत, ज्याच्यात जवळपास 434 एवढ्या ज्या आहेत त्या वेगवेगळ्या व्हॅकन्सी तुम्ही बघू शकता. आता फार्मसी ऑफिसरचं आपण बघायचं झालं तर जवळपास 4 नंबरची आपली पोस्ट आहे. पे लेवल 7 CPCच्या अकॉर्डिंग आपलं पेमेंट जाईल. सुरुवातीचं 29,200 पासून पेमेंट स्टार्ट होईल तुमचं आणि ते जवळपास 93-95 हजारपर्यंत तुमचं जाणार आहे. त्याच्यानंतर मेडिकल स्टँडर्ड C2नुसार असेल. वयाची एज लिमिट आपण जर बघितली तर जवळपास 20 वर्ष तुमचं मिनिमम वय पाहिजे आणि 35 वर्षापर्यंत तुमची हायर एज लिमिट दिलेली आहे. आता कदाचित ही 20 ते 35 म्हणजे सर्व जनरल कॅटेगरीचे ओपनचे विद्यार्थीसुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड असतील. बाकी कॅटेगरीचे विद्यार्थी जे आहेत, फिजिकली चॅलेंज जे विद्यार्थी आहेत, माजी सैनिक असतील, स्पोर्ट्समन असतील किंवा बाकीच्या ज्या वेगवेगळ्या कॅटेगरी येतात तर त्यांना या 35 वर्षामध्ये जे आहे ते एज रिलॅक्सेशन आहे ते आपण खाली बघूयात. पण जनरल विचार केला ओपन कॅटेगरीच्या बाकी सर्व विद्यार्थ्यांचा तर मिनिमम तुमचं वय 20 वर्ष आणि मॅक्सिमम तुमचं वय 35 वर्ष पाहिजे. म्हणजे 20 ते 35 वयोगटातील ओपन कॅटेगरीचे इन्क्लुडिंग विद्यार्थीसुद्धा या सर्व पोस्टसाठी फॉर्म फिलअप करू शकतात. आणि एकूण जर जागेचा विचार केला तर जवळपास 105 एवढ्या व्हॅकन्सी तुम्ही बघू शकता, ज्या की नर्सिंग सुपरिटेंडंट नंतर आपल्या 2 नंबरची जी आहे ती आपली व्हॅकन्सी मॅट्रिक्स म्हणजे सर्वात जास्त आपल्याला जागा आहेत. एवढं क्लिअर झालं. आपण जागा पूर्ण बघितल्या. आता त्याच्यानंतर महत्त्वाची जी पात्रता काय आहे या पोस्टसाठी तर ती आपण जाणून घेणार आहोत. बाकी सध्याच्या घडीला ज्याही गोष्टी रिक्वायर असतील आपल्याला फॉर्म फिलअप करण्यासाठी फक्त तेवढ्याच घेईल. बाकी डॉक्युमेंट्स वगैरे बाकीच्या गोष्टी आपण नंतर डिस्कस करूया. खाली आल्यानंतर एज लिमिट सगळ्यात महत्त्वाचं ते आपण बघू. एज लिमिट, लोअर अँड अप्पर एज लिमिट इंडिकेटेड फॉर अ पर्टिक्युलर पोस्ट इन द व्हॅकन्सी टेबल रिनॉक्ड ऑन डेट इथं दिलेली 1/1/2026 नुसार असेल. आणि डेट ऑफ बर्थच्या अकॉर्डिंग तुम्हाला इथं खाली ज्या आहेत त्या डेट ऑफ बर्थ मेन्शन आपलं एज लिमिट जी आहे ती मेन्शन केलेली आहे. आता इथं एज ग्रुप दिला आहे 18 ते 33, मग ज्यांचा जन्म 1/1/2008. इथं वर तुम्हाला सगळ्या कम्युनिटी आणि कॅटेगरीज पुढं दिलेल्या आहेत. अनरिझर्व्ड कॅटेगरी असेल, EWS असेल, OBC नॉन क्रिमिनल असतील आणि SC ST असेल. तर आपण इथं आपली डेट ऑफ बर्थ चेक करून सुद्धा आपल्या लक्षात येईल की आपण इलिजिबल आहात किंवा नाही. तर अशा पद्धतीनं जवळपास तुम्ही बघू शकता जवळपास 40 वर्षापर्यंत ज्या आहेत त्या तुम्हाला एज लिमिट दिली आहे, ज्यांचा डेट ऑफ बर्थसुद्धा इथं मेन्शन केलेला आहे 1986 ते 1983 जवळपास. अशा पद्धतीचे हा पूर्ण एज लिमिट तुम्ही बघून घेऊ शकता. हे एज लिमिट लक्षात आलं. त्याच्यानंतर रिलॅक्सेशन पुन्हा याच्यामध्ये आपण खाली आपण बघू शकतो. SC STचे जे विद्यार्थी त्यांना या
मध्ये 5 वर्ष ॲड करायचं आहे. OBC कॅटेगरीचे विद्यार्थी त्यांना 3 वर्ष ॲड करायचं आहे. तर ही तुमची हायर एज लिमिट निघून गेली. बाकी वेगवेगळ्या कॅटेगरी इथून तुम्ही बघून घेऊ शकता. हे एज लिमिट झालं. त्याच्यानंतर महत्त्वाचं एज्युकेशन क्वालिफिकेशन याच्यासाठी काय काय लागणार आहे ते सुद्धा दिलं आहे. त्याच्यानंतर फीस दिलेली आहे फॉर ऑल द कॅन्डिडेट्स एक्सेप्ट कॅटेगरी. खाली तुम्ही बघू शकता जवळपास 500 रुपये एवढी नॉन रिफंडेबल फीस लागेल. कॅटेगरीसाठी 250 रुपये एवढी फीस आहे नॉन रिफंडेबल. ऑनलाईन CBT तुमची जी आहे ती एक्झाम कंडक्ट केली जाईल. मोड ऑफ फी पेमेंट तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमचं पेमेंट करू शकता. त्याच्यानंतर खाली महत्त्वाची पात्रता दिलेली आहे ती आपण डिस्कस करूयात. डॉक्युमेंट्स वगैरे काय काय लागणार ते सर्व इथे दिलेलं आहे. ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी कव्हर करेल. जेव्हा आपण ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू तेव्हा तुमच्या गोष्टी लक्षात येऊन जातील की आपल्याला काय काय डॉक्युमेंट इथं रिक्वायर्ड असणार आहेत. एक्झामचा पॅटर्न आणि रिक्रुटमेंट प्रोसेस कशी राबवली जाईल ती खाली दिलेली आहे. CBT तुमची होईल आणि कशा पद्धतीचा पॅटर्न असेल तो इथं तुम्ही बघू शकता. प्रोफेशनल ॲबिलिटी म्हणजे टेक्निकलचे प्रश्न म्हणजे फार्मसीचे प्रश्न किती असतील तर नंबर ऑफ क्वेश्चन म्हणजे 70 प्रश्न असतील. एका प्रश्नाला 1 गुण असे 70 मार्क. नॉन टेक्निकल काय काय असेल तर जनरल अवेअरनेस असेल, जनरल अर्थमॅटिक रिझनिंग असेल, जनरल इंटेलिजन्स असेल आणि रिझनिंग असेल. जनरल सायन्सवरती प्रश्न विचारले जातील. तर किती असतील 10 10 10 असे हे 30 म्हणजे 100 प्रश्न. एका प्रश्नाला 1 गुण असे 100 मार्काची तुमची एक्झाम होईल. निगेटिव्ह सिस्टीम आहे का तर निगेटिव्ह सिस्टीम आहे. किती आहे तर 1/3 निगेटिव्ह सिस्टीम आपल्याला या पदभरतीमध्ये बघायला भेटेल. आणि CBT म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट तुमची ऑनलाईन पद्धतीने एक्झाम जी आहे ती राबवली गेली जाईल. तुमच्या लक्षात आलं 70-30चा इथं पॅटर्न आपल्याला बघायला मिळेल. आणि नेहमी असाच RRBचा पॅटर्न असतो जो की आपल्या जिल्हा परिषद आणि आरोग्य विभागामध्ये 60-40 असतो. म्हणजे 40 मार्काचं फार्मसी 60 मार्काचं ऑदर. तसं इथं ऑदर आहे 30 मार्काचं आणि फक्त फार्मसी आहे 70 मार्काचं. म्हणजे मेजर पोर्शन हा फार्मसीचा तुम्हाला याच्यामध्ये विचारला जाईल. पॅटर्न लक्षात आला अशा पद्धतीचा पॅटर्न आहे. त्याच्यानंतर प्रोफाईल कशी क्रिएट करायची, आयडेंटिटीचे डॉक्युमेंट्स काय काय लागतील ह्या सर्व गोष्टी तुम्हाला ज्या चार्टच्या स्वरूपामध्ये खाली दिलेल्या आहेत त्या उद्या क्लिअर होऊन जातील ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करत असताना. आता कोणते कोणते रिजन आहेत बाबा याच्यामध्ये आपल्या व्हॅकन्सीज चालू आहेत तर ते खाली दिलेले आहेत. लिस्ट ऑफ RRB वेबसाईट या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म किंवा जे आहे ते फिलअप करू शकता. आणि जवळपास एवढ्या ठिकाणी आपल्याला ज्या आहेत त्या व्हॅकन्सी बघायला भेटतील. त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नियर बाय बघितलं तर आपल्याला मुंबई महाराष्ट्रासाठी एक चांगल्या पद्धतीचा ऑप्शन आहे. त्याच्यानंतर सिकंदराबाद पण नियर बाय पडू शकतं. अशा पद्धतीचे हे 2 आपल्या महाराष्ट्रासाठी खास लोकेशन जे आहेत ते तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकता किंवा आपल्याला जवळ आहेत. त्याच्यानंतर खाली पुन्हा व्हॅकन्सी रिलेटेड महत्त्वाच्या अपडेट आहेत तर त्या आता आपण डिस्कस करूयात. खाली अनेक्सर नंबर 1मध्ये ज्या पोस्ट आहेत पॅरामेडिकलच्या तर कुठल्या कुठल्या रिजनमध्ये किती आहेत त्या सर्व डिटेलमध्ये तुम्ही खाली बघू शकता. ज्याच्यामध्ये पहिल्यांदा नर्सिंग सुपरिटेंडंटच्या पोस्ट दिलेल्या आहेत. आता खाली आपली फार्मसी ची पोस्ट आहे फार्मासिस्टची. आता याची आपण डिटेलमध्ये पात्रता बघूयात. बाकी पेमेंट ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत. लोअर एज लिमिट सांगितलं तुम्हाला मी 20 वर्ष, हायर एज लिमिट 35 वर्ष ही ओपनसाठी सुद्धा लागू होईल. बाकी फिजिकली चॅलेंजच्या वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत त्या तुम्ही इथं बघू शकता. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं पात्रता बघूयात. 10वी + 12वी सायन्समध्ये झालं पाहिजे, ठीक आहे. डिप्लोमा इन फार्मसी, डिप्लोमा 2 वर्षाचं, ठीक आहे. आणि बॅचलर ऑफ फार्मसी 4 वर्षाचं, ठीक आहे. आणि तुम्ही रजिस्टर फार्मसिस्ट असायला हवेत फार्मसी ॲक्ट 1948 नुसार. तर एकंदरीत बेसिक पात्रता आहे 12वी सायन्स. हे तर आपल्या सगळ्यांचं डिप्लोमा किंवा डिग्री झाल्यानंतर झालेलंच असतं. आणि तुमचं D फार्मसी झालेलं जर तुमचं असेल 2 वर्षाचं तरी तुम्ही पात्र आहात. किंवा तुमचं B फार्मसी झालं असेल तरी तुम्ही इलिजिबल आहात. आणि PCIचं रजिस्ट्रेशन तुमचं होणं गरजेचं आहे. बाकी एक्सपिरियन्स आपल्याला कुठेही या पदभरतीमध्ये बघायला भेटणार नाही. म्हणजे प्लेन ज्यांचा रिझल्ट लागलेला आहे असे डिप्लोमाचे 2 वर्षाचे विद्यार्थी, 4 वर्षाचे बॅचलरचे विद्यार्थी हे दोन्ही आपल्या डिग्री डिप्लोमाचे विद्यार्थी क्वालिफाईड विदाऊट एनी एक्सपिरियन्स. लक्षात आलं, पात्रता क्लिअर झाली. त्याच्यानंतर आता व्हॅकन्सी मॅट्रिक्स बघूयात. पोस्टनुसार, रिजननुसार, कॅटेगरीनुसार किती जागा आपल्याला या पदभरतीमध्ये बघायला मिळतील. चला आता आपली फार्मसी ऑफिसरची जी पोस्ट आहे तिथं दिलेली आहे तुम्ही. आणि कुठं व्हॅकन्सी आहेत तर RRB अहमदाबादमध्ये आपल्या व्हॅकन्सी चालू आहेत. तर त्या व्हॅकन्सी किती आहेत ते आता बघूयात आपण. अनरिझर्व्ड कॅटेगरीमध्ये टोटल 3 जागा आहेत. त्याच्यानंतर SC कॅटेगरीसाठी 1, ST साठी 1, OBC साठी 1, EW साठी 1 अशा टोटल जर बघितलं आपण तर टोटल आपल्या 7 एवढ्या जागा ज्या आहेत त्या मित्रांनो RRB अहमदाबादमध्ये तुम्ही बघू शकता फार्मसी ऑफिसरच्या. त्याच्यानंतर RRB अजमेरमध्ये फार्मसीच्या किती जागा आहेत तर त्या आता आपण डिस्कस करूयात. टोटल 2 याच्यामध्ये अशा पद्धतीनं डिवायडेशन केलेलं आहे. ज्याच्यामध्ये SC आणि ST कॅटेगरी तुम्ही बघू शकता 1 आणि 2 असं WCR आणि NWR. खाली आता फुल फॉर्म बघून घेऊयात आपण. अशा पद्धतीने त्यांच्या व्हॅकन्सी आहेत. सब कॅटेगरीमध्ये SCमध्ये ज्या सब कॅटेगरी त्याच्यासाठी त्याच्यानंतर 1 जागा आहे. त्याच्यानंतर पुन्हा
नेट व्हॅकन्सी जर बघितल्या अशा टोटल दोन व्हॅकन्सी तुम्ही इथं बघू शकता. त्याच्यानंतर RRB बँगलोरमध्ये फार्मसीच्या व्हॅकन्सी ST अनरिझर्व्ड कॅटेगरीसाठी 2 आहेत, SC कॅटेगरीसाठी 1 जागा आहे, अशा टोटल 3 जागा. RRB भोपालमध्ये टोटल अनरिझर्व्ड कॅटेगरीची 1 जागा आहे आणि फक्त टोटल जागेमध्ये सुद्धा तुम्ही एकच जागा बघू शकता. RRB भुवनेश्वरमध्ये फार्मसीच्या टोटल जागा जर बघितल्या तर टोटल 1 जागा आहे आणि ती 1 जागा जी आहे ती EWS कॅटेगरीसाठी रिझर्व आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा RRB बिलासपूर आहे, त्याच्यामध्ये टोटल फार्मसीच्या ज्या जागा आहेत त्यासुद्धा इथं सब कॅटेगरीनुसार डिवाईड केलेल्या आहेत. अनरिझर्व्ड कॅटेगरीसाठी 1+3, त्याच्यानंतर OBCसाठी 1 आहे, अशा टोटल नेट व्हॅकन्सी जर बघितल्या तर 3+2 तुम्ही इथं बघू शकता. त्याच्यानंतर चंदीगड इथे सुद्धा बघू शकता तुम्ही 1 जागा जी आहे ती STसाठी आहे, OBCसाठी 1 जागा, अशा टोटल 2 जागा. त्याच्यानंतर RRB चेन्नई तिथे सुद्धा फार्मसी ऑफिसरच्या जागा जर बघितल्या तर अनरिझर्व्ड कॅटेगरीच्या 3 आहेत, SCच्या 2 आहेत, STच्या 4 आहेत, 2 जागा OBCच्या, अशा टोटल मिळून 12 जागा तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये एक सर्व्हिसमॅन आहे, फिजिकली चॅलेंज सुद्धा जागा आहे. RRB गोरखपूर इथे सुद्धा तुम्ही बघू शकता फार्मसीच्या 2 MCF आणि NER मध्ये डिवाईड केलेल्या आहेत, 1 जागा आहे टोटल. इथे सुद्धा तुम्ही बघू शकता ST कॅटेगरीमध्ये सुद्धा 1 जागा आहे. त्याच्यानंतर OBCमध्ये सुद्धा 1 बघू शकता, अशा टोटल 2+2 जागा. त्याच्यानंतर गुवाहाटीमध्ये टोटल ओपनच्या 2 आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट 2 जे जागा आहेत त्या STच्या आहेत, 1 जागा तुमची EWSची, अशा मिळून टोटल 5 जागा. त्याच्यानंतर जम्मू आणि श्रीनगरमध्ये जर आपण बघितलं तर फार्मसी ऑफिसरच्या बघा इथं सुद्धा डिवायडेशन तुम्हाला बघायला मिळेल. 2+7 अनरिझर्व्ड कॅटेगरीच्या 1, त्याच्यानंतर 1, अशा टोटल मिळून 4 जागा बघू शकता. हे खालचं जे टोटल दिलेलं आहे हे टोटल तुमचं दोन्ही व्हॅकन्सी मिळून दिलेलं आहे, म्हणजे नर्सिंग सुप्रिटेंडंट आणि हे फार्मसी, लक्षात येते. त्याच्यानंतर खालची पोस्ट आहे RRB कलकत्ता, याच्यामध्ये फार्मसी ऑफिसरच्या जागा बघा CLW आणि ER अशामध्ये डिवाईड केल्या, 2+1, 1+2, 1, 2+1+2, अशा टोटल मिळून 5+5. त्याच्यामध्ये एक सर्व्हिसमॅनची 1 जागा रिझर्व आहे. त्याच्यानंतर RRB मालदामध्ये आपली जागा नाही. त्याच्यानंतर RRB मुंबईमध्ये सर्वात महत्त्वाचं आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकेशन आहे आणि आपले विद्यार्थी जे आहेत त्यांना बेनिफिट होईल. CRNW जर बघितलं आपण तर 5+4, 2+2, त्याच्यानंतर STमध्ये 2+2 आहे, 3+3 OBCसाठी आणि EWSसाठी 3+3, अशा टोटल मिळून जवळपास 13+12 पद्धतीच्या व्हॅकन्सी 1 आणि +1 जागा ह्या एक सर्व्हिसमॅनसाठी आणि बाकी फिजिकली चॅलेंजसाठी रिझर्व असताना तुम्हाला दिसत असतील. बाकी RRB मुझफ्फराबादमध्ये तुम्ही बघू शकता ओपनसाठी जागा नाही, 1 जागा तुमची आहे. दुसरी ST कॅटेगरीची 1 जागा तुमची OBCची आहे, अशा टोटल मिळून 2 जागा. त्याच्यानंतर RRB पटनामध्ये सुद्धा ओपनच्या 2 जागा आहेत आणि त्या 2 जागा अनरिझर्व्ड कॅटेगरीसाठी रिझर्व आहेत. त्याच्यानंतर RRB प्रयागराजमध्ये बघू शकता तुम्ही, इथं सुद्धा NCR आणि NR डिवाइड आहे, 2+2, STची 1, त्याच्यानंतर SCची 1, STची 1, OBCची 1 आणि EWSची, अशा मिळून 4+6 जागा तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर RRB रांचीमध्ये बघा ओपनला जागा नाही, SCला जागा नाही, 1 जागा जी आहे ती OBCची आहे आणि 1 जागा EWSची, अशा 2 जागा. त्याच्यानंतर RRB सिकंदराबाद हे सुद्धा आपल्या नियर बाय आहे. फार्मसीच्या जागा बघा अनरिझर्व्ड कॅटेगरीसाठी नाही आहे, SCसाठी नाही, STच्या 2 जागा आणि टोटल त्या दोन्ही जागा तुम्हाला STसाठी इथं रिझर्व असताना दिसत असेल. आणि असं जर ग्रँड टोटल बघितलं शेवटी लास्ट बट वन RRB सिलगुरी, त्याच्यामध्ये टोटल बघितलं आपण तर ओपनच्या 2 जागा आहेत. त्याच्यानंतर STची 1 जागा आहे, OBCची 1 जागा आहे, EWSच्या जागा नाहीत आणि टोटल अशा 4 जागा सिलगुरीला तुम्ही बघू शकता. असं सब टोटल जर आपण बघितलं तर एकूण जवळपास 5 जागा ज्या आहेत त्या आपल्याला निघून येतील आणि टोटल ओव्हरऑल जागेचा जर विचार केला तर 434 एवढ्या या वेगवेगळ्या 7 पोस्टच्या जागा तुम्ही आपल्या बघू शकता, ज्याच्यामध्ये नियर बाय आपल्या फार्मसीच्या 100+ जागा आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतील. खाली आल्यानंतर आता एक्झामचा पॅटर्न थोडक्यामध्ये आपण डिस्कस करू, कशा पद्धतीचा ओव्हरऑल पॅटर्न असणार आहे. फार्मसी इंटिग्रेटेड म्हणून अशा पद्धतीची पोस्ट आहे. ह्युमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी, फार्मास्युटिकल ॲनालिसिस, फार्मास्युटिकल इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, रेमिडियल बायोलॉजी, रेमिडियल मॅथमॅटिक्स, फार्मास्युटिकल ऑर्गॅनिक केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री, पॅथोफिजिओलॉजी, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन इन फार्मसी, एन्व्हायरमेंटल सायन्स, फिजिकल फार्मास्युटिक्स, फार्मास्युटिकल मायक्रोबायोलॉजी, फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग, मेडिकल केमिस्ट्री, फार्मॅकोलॉजी, फार्मॅकोग्नोसी अँड फायटोकेमिस्ट्री, इंडस्ट्रियल फार्मसी, फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स, हर्बल ड्रग टेक्नॉलॉजी, बायोफार्मास्युटिक्स अँड फार्मॅकोकायनेटिक, फार्मास्युटिकल बायोटेक्नॉलॉजी, क्वालिटी ॲश्युरन्स, इन्स्ट्रुमेंटल मेथड्स ऑफ ॲनालिसिस, फार्मसी प्रॅक्टिसेस, नो होल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम, बायोस्टॅटिक अँड रिसर्च मेथडॉलॉजी,
सोशल अँड प्रिव्हेंटिव्ह फार्मसी, फार्मा मार्केटिंग मॅनेजमेंट, फार्मास्युटिकल रेग्युलेटरी सायन्स, फार्माकोव्हिजिलन्स, क्वालिटी कंट्रोल अँड स्टँडर्डायझेशन ऑफ हर्बल, कॉम्प्युटर एज ड्रग डिझाईन, सेल मेम्ब्रेन अँड मायक्रोबायोलॉजी, कॉस्मेटिक सायन्स, एक्सपेरिमेंटल फार्मॅकोलॉजी, ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंटल टेक्निक्स, डायटरी सप्लिमेंट अँड न्यूट्रॉस्टिकल. मला वाटतं जेवढे आपले सेमिस्टर होते तेवढे सगळे सेमिस्टर याच्यामध्ये तुम्हाला इन्क्लूड केलेले आहे सिलेबसमध्ये. पण आता अभ्यास करत असताना सिलेक्टिव्ह PYQमधनं आपल्याला प्रॅक्टिस करायची, ज्याच्यामध्ये कशा पद्धतीचा पॅटर्न विचारला आहे. भरपूर RRBचे जे PYQ जे आहेत ते अवेलेबल आहेत आपल्या पुस्तकामध्ये. 2019च्या 2 शिफ्ट आहेत. त्याच्यानंतर मला वाटतं आता 2025-24ची एंडिंगला एक आपली RRBची एक्झाम झाली, त्याच्यासुद्धा 1-2 पेपर आहेत. असे भरपूर पेपर तुम्हाला RRBचे PYQचे अवेलेबल आहेत. त्याचा एकंदरीत जर आपण ट्रेंड ॲनालिसिस बघितलं त्यावर तुम्हाला लक्षात येईल की अभ्यास कशा पद्धतीनं करावं लागेल. आणि नॉन टेक्निकलमध्ये काय दिलं आहे तर जनरल अर्थमॅटिक रिझनिंग आहे, जनरल इंटेलिजन्स रिझनिंग, जनरल अवेअरनेस आणि जनरल सायन्स. त्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, लाईफ सायन्समधले प्रश्न 10वी लेवलचे विचारले जातील. जनरल अवेअरनेसमध्ये करंट अफेअर आहे, इंडियन जिओग्राफी आहे, कल्चरल हिस्ट्री इंडिया इन्क्लुडिंग फ्रीडम स्ट्रगल, इंडियन पॉलिटी आहे, कॉन्स्टिट्यूशन, इंडियन इकॉनॉमी, एन्व्हायरमेंटल इशू कन्सर्निंग द वर्ल्ड, स्पोर्ट, जनरल सायन्स अँड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट. त्याच्यानंतर जनरल इंटेलिजन्समध्ये अशा पद्धतीचा हा पूर्ण स्लॅबस, आणि जनरल अर्थमॅटिकमध्ये अशा पद्धतीचं बॉड मास, फ्रॅक्शन, LCM, SCM, रेशो आणि प्रपोर्शन, असा पद्धतीचा हा पूर्ण पॅटर्न. असा हा तुमचा 70 आणि 30चा पॅटर्न, ज्याच्यामध्ये 70 मार्काचं फार्मसी आणि 30 मार्काचं ऑदरचा सेक्शन विचारला जाईल. तर लक्षात आलं, एवढी अशा पद्धतीची डिटेलमध्ये पूर्ण ही जाहिरात होती. जेवढ्याही इन्फॉर्मेशन आत्ताच्या घडीला आपल्यासाठी रिक्वायर्ड आहे तर तेवढी सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला सरळ साध्या भाषेमध्ये एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला. जवळपास मागची जर आपण ॲडव्हर्टाइजमेंटची कात्रण बघितलं जवळपास 105 जागा आपल्याला याच्यामध्ये बघायला भेटल्या होत्या. तर 100+ जागेची आपली ही ॲडव्हर्टाइजमेंट, त्याच्यामध्ये D फार्मसी, B फार्मसी ज्याचं PCIचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे असे दोन्ही स्ट्रीमचे विद्यार्थी क्वालिफाईड, कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्स नाही. उद्याच्या डेटला ॲप्लिकेशन फॉर्म जेव्हा स्टार्ट होतील तेव्हा याच यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म कसा फिलअप करायचा आहे पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला देईल. त्याच्यामध्ये तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता किंवा सिस्टीमवरती बसून तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता. कोणतीही अडचण तुम्हाला तो व्हिडिओ बघून झाल्यानंतर येणार नाही. बाकी डॉक्युमेंट काय काय लागतील ह्या सर्व गोष्टी उद्याच्या डेटला क्लिअर होतील. बाकी जसं ह्या त्याबद्दल महत्त्वाची काय अपडेट्स येईल तशात तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरती आणि टेलिग्रामचं चॅनल आयडियल फार्मसी कोचवरती त्याच्यावरती मी देत जाईल. त्याच्यावर बघता एवढंच. भेटूया काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्ससोबत. म्हणजे काळजी काय नाही, अभ्यास करा. जय हिंद, वंदे मातरम.